चला तर आज बनवणार आहोत आपण मिठाई। त्यासाठी इथे मी खवा आणलेला आहे, तुम्ही बघू शकता। बघा पावशेर खवा आणलेला आहे, तो आता मी या पॅन मध्ये सोडत आहे। एक पावशेर आहे खवा आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण 1 वाटी साखर। टाकणार आहोत इथे 1 वाटी साखर। आता हे छानसं आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला हे विरघळून घ्यायचं आहे खवा। हे विरघळेल आता। बघा अशा प्रकारे आपला खवा विरघळत आला आहे, थोडंसंच राहिला आहे। मी 2 प्रकारचे पेढे बनवून दाखवले आहेत तुम्हाला। आता ही मी मिठाई बनवून दाखवणार आहे, बघू शकता। थोडंसं अजून आपल्याला 15 ते 20 मिनिटे असं हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला खवा घट्ट झालेला आहे। चला तर आता आपण अजून 5 मिनिटे करूया आणि आपण तसं थंड होण्यासाठी ठेवूया, मग आपण मिठाई करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे बघा। आता आपण मिठाई करून घेणार आहोत। बघा कसलं गोल होतं का। गोळा करून घेऊया आपण याचे 2 भाग करणार आहोत। मिठाईसाठी मी असा रोल करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया, आपल्याला मिठाई करायची आहे ना। रोल मिठाई तुम्ही बघू शकता, बघा किती सुंदर झाली आहे। मी सर्व अशा प्रकारे करून घेणार आहे अशी मिठाई। बघा अशा प्रकारे आपली रोल मिठाई तयार झालेली आहे। खव्यापासून मिठाई तयार। अशा प्रकारे आपली रोल मिठाई तयार झालेली आहे। अशा प्रकारे मी मिठाईला चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे आपली मिठाई। चला तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका।